तुमच्याही घरामध्ये लहान बाळ असतील ना, तर ₹500 आत मिळणाऱ्या या वस्तू तुम्ही सुद्धा आजच नक्की घेऊन या. सगळ्यात पहिल्यांदा हे आहे लहान बाळांसाठी खास असं बेबी नेल ट्रिमर. लहान बाळाची नखं कट करणं म्हणजे आई-बाबांसाठी खरंच खूप मोठा टास्क असतो. कारण बाळ रडणं किंवा चुकून नखांना इजा वगैरे होऊ नये ना, याची भीती असते. त्यासाठी अगदी सेफ असं बॅटरी ऑपरेटेड हे ट्रिमर आहे, ज्याला खूप वेगवेगळे हेड्स दिलेले आहेत. अगदी सेफ आहे. लहानच काय तर मोठ्यांसाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. मुलांच्या दुधाच्या किंवा पाण्याच्या बॉटल अगदी छान स्वच्छ करायच्या असतील ना, तर त्यासाठी आता खूप वेगवेगळं साहित्य घेत बसण्याची गरज नाही. फक्त हे एक किट असेल ना, तर तुम्ही लहान बाळांच्याच काय तर मोठ्यांच्या सुद्धा अगदी वेगवेगळ्या बॉटल इझिली क्लीन करू शकता. प्रॉपर स्टँड आणि छान बॉक्स आहे, ज्यामध्ये खूप वेगवेगळे साहित्य जे खास बॉटल क्लिनिंगसाठी लागतं, ते सर्व काही या एकाच किटमध्ये दिलेलं आहे. तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे सुद्धा इझिली कॅरी करू शकता. असं हे परफेक्ट किट मी तर म्हणेल प्रत्येक घरामध्ये असायलाच हवं. बाळासाठी ना रोजच्या रोज लागणाऱ्या हँडी वस्तू, मग ते डायपर असतील, वाइप्स असतील, बाळाची औषधं, क्रीम किंवा लहान-मोठे कपडे, पावडर वगैरे सगळं काही. तुम्ही जर वेगवेगळं ठेवत असाल, ऐनवेळी शोधायला जर खूप वेळ लागत असेल ना, तर फक्त हे एक ऑर्गनायझर ठेवा. वेगवेगळे सेक्शन असलेलं हे ऑर्गनायझर, यामध्ये बाळाच्या हँडी लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्ही ठेवू शकता. घरातच नाही, तुम्ही जर ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे सुद्धा जाणार असाल ना, तर त्यावेळेस अगदी बेस्ट आहे. तुमचा खूप वेळ वाचवणारं हे ऑर्गनायझर आहे. छान वस्तू ऑर्गनाइज यामुळे राहणार आहेत. बाळाला काहीही खाऊ देत असाल, तर बाळ प्रत्येक वेळेस ते सांडवत असेल, खाणं कमी आणि सांडवणं जर जास्त होत असेल ना, तर छान झाकण असलेलं 360 रोटेट होणारा हा बाउल तुम्ही बाळाला देऊ शकता. बाळाला छान खाण्याची सवय लागणार. किती मुलांनी सांडवण्याचा प्रयत्न केला ना, तर यामध्ये ठेवलेले ड्राय स्नॅक्स अजिबात सुद्धा सांडत नाही आणि बाळाला सुद्धा ना छान खाऊ खाण्याची सवय जर लावायची असेल ना, तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आजच्या व्हिडिओमधली कुठली वस्तू तुम्हाला आवडली कमेंट करून नक्की सांगा. सर्व वस्तूंची लिंक इथे व्हिडिओवरती टॅग केलेली आहे. किंवा आपल्या YouTube चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये किंवा पहिल्या कमेंटमध्ये सुद्धा दिलेली आहे.